अंबरनाथ शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शहरातील मुख्य चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली होती। मात्र या यंत्रणेचा शुभारंभ करण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्यानं मागील 4 महिन्यांपासून वाहतूक यंत्रणेला ग्रीन सिग्नल मिळाला नव्हता। याबाबत ABC न्यूजनं बातमी प्रसारित करून प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर आज अखेर या यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला। स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या हस्ते शहरात बसवण्यात आलेल्या वाहतूक सिग्नल यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी सभापती राजेश शिर्के यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। अंबरनाथ शहरात उद्भवणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाच्या अंतर्गत शहरातील मुख्य चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे। यातून शहरातील मुख्य चौकांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असून बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जाते। आज अंबरनाथमध्ये एनकॅपच्या माध्यमातून नगरपालिकेच्या CO आणि त्यांचे सर्व इंजिनियर्स यांच्या माध्यमातून शहरामध्ये 10 सिग्नल बसवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। 4 सिग्नल पूर्ण झालेले आहेत आणि 6चं काम चालू आहे। त्यामुळे अंबरनाथमध्ये जी काय ट्रॅफिकची समस्या आहे ती होणार नाही। अंबरनाथ मटका चौक झाला, त्याचप्रमाणे फातिमाकडे जाणारा जो रोड आहे त्या ठिकाणचं सिग्नल म्हणा किंवा फॉरेस्ट नाक्यावरचं अशा ज्या ठिकाणी ट्रॅफिक होतो त्या ठिकाणच्या सर्व सिग्नलचं काम पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 6चंही लवकरात लवकर पूर्ण होईल असं आश्वासन CO आपले रसाळ साहेब यांनी सांगितलेलं आहे।